Good morning, student. Welcome to e-learning program. In last period मध्ये आपण जो सेकंड पेपर आहे त्या सेकंड पेपरचा थर्ड टॉपिक जो आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन या तो जो टॉपिक आहे तो टॉपिक आपण पाहत होतो. त्यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेले इनडेफिनाइट इंटिग्रेशनची डेफिनेशन पाहिलेली आहे. त्यानंतर त्यावरती जे फॉर्म्युले आहेत इंटिग्रेशनचे जे 22 फॉर्म्युले आहेत ते 22 फॉर्म्युले आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेले. त्यानंतर त्यावरती काही जे रूल्स आहेत इंटिग्रेशनचे ते रूल्सवरती जे एक्झाम्पल आहेत ते आपण एक्झाम्पल पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेले. मला पाठीमागे जे 22 फॉर्म्युले दिलेले आहेत ते 22 फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करायचे. जर ते फॉर्म्युले पाठ असतील तर आपल्याला जे इंटिग्रेशन सोडवायचे ते इंटिग्रेशन तुम्हाला कुठल्याही टाईपचं इंटिग्रेशन जर दिलेलं असेल तर ते इंटिग्रेशन तुम्हाला सॉल्व करता येईल. त्याच्यासाठी ते 22 फॉर्म्युले पाठ पाहिजेत. आता इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये ज्या 3 मेथड्स आहेत त्या 3 मेथड्स म्हणजे पहिली मेथड आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, सेकंड मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्ट, त्यानंतर थर्ड मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. आजचं लेक्चर जो आहे यामध्ये आपण जे पहिली मेथड आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड ती सबस्टिट्यूशन मेथड पाहूया आपण. मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. फर्स्ट मेथड इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. आता यावरती एक थिअरम आहे, परीक्षेला 3 मार्कसाठी विचारू शकतात, विचारलेलं आहे एक वेळेस. थिअरमचे स्टेटमेंट: इफ x इज इक्वल टू फाय ऑफ t इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t, then integration f of x dx is equal to integration of f of phi of t into phi dash t into dt. हा जो थिअरम आहे 3 मार्कसाठी परीक्षेला विचारलेला आहे. आता याचं प्रूफ पाहिजे. मग प्रूफ: सिन्स x इज इक्वल टू फाय ऑफ t इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t दिलेला आहे. इफ नंतर ते सेंटेन्स आहे ते दिलेलं आहे x इज इक्वल टू फाय ऑफ t इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t दिलेलं आहे. दॅट इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t म्हणजेच dx अपॉन dt इज इक्वल टू फाय डॅश t. इट्स इक्वेशन नंबर काय करायचं 1 द्यायचं. आता लेफ्ट साईडचं जे इंटिग्रेशन आहे इंटिग्रेशन f ऑफ x dx याला आपण सपोज g ऑफ x म्हणूया. लेट इंटिग्रेशन f of x dx is equal to g of x. इट्स इक्वेशन नंबर 2. आता हे झाले इंटिग्रेशनमध्ये. मग आपण जर इंटिग्रेशनची डेफिनेशन यूज केली, जर इंटिग्रेशन कॅन्सल करायचं असेल तर राईट साईड कशामध्ये घ्यायचे? डेरिव्हेटिव्हमध्ये घ्यायची. मग देअरफॉर डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. याला इक्वेशन नंबर 3 म्हणजे डेफिनेशन यूज केली. म्हणजेच लेफ्ट साईडचे इंटिग्रेशन कॅन्सल करायचं आहे मला, मग राईट साईड डेरिव्हेटिव्हमध्ये लिहायची डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. इट इक्वेशन नंबर 3. नाउ बाय चेन रूल डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्स. जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कशाशी घ्यायचा? विथ रिस्पेक्ट टू टी सी घ्यायचा. डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्स बाय युजिंग चेन रूल. फर्स्ट डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स आणि एक्स इज अ फंक्शन ऑफ जी इज अ फंक्शन ऑफ एक्स म्हणून एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचा इंटू डी एक्स अपॉन डी टी. याला म्हणायचं चेन रूल. सुरुवातीला जीचा डेरिव्हेटिव्ह, जी कशाचं फंक्शन आहे? एक्सचं फंक्शन आहे म्हणून एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी डी एक्स अपॉन डी टी. आता डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू आपण इथे इक्वेशन 3 वरून एफ ऑफ एक्स लिहिलेले. लिहिलं फ्रॉम इक्वेशन 3 वरून एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स अपॉन डी टी. अगेन एक्स म्हणजेच काय? एक्स म्हणजे दिलेलं आहे फाय ऑफ टी. मग पुढे एक्सची व्हॅल्यू ठेवली फाय ऑफ टी आणि डी एक्स अपॉन डी टी फ्रॉम इक्वेशन 1 वरून डी एक्स अपॉन डी टीची व्हॅल्यू फाय डॅश टी. म्हणजेच डी बाय डी टी ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश टी. अगेन बाय आता लेफ्ट साईडचं मला इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल करायचं आहे. कशाची विथ रिस्पेक्ट आहे? तर
टी सी विथ रिस्पेक्ट टू आहे. मग राईट साईडचं जे इंटिग्रेशन, लेफ्ट साईडचा डेरिव्हेटिव्ह कॅन्सल करायचं म्हणजे राईट साईड कशामध्ये घ्यायची, इंटिग्रेशनमध्ये घ्यायची. आता इंटिग्रेशनमध्ये घेताना असताना विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं, तर लेफ्ट साईडचा डेरिव्हेटिव्ह कुठला कॅन्सल केला आपण, विथ रिस्पेक्ट टू टी कॅन्सल केला. म्हणून राईट साईड काय करायचे, विथ रिस्पेक्ट टू टी लिहायचे. म्हणून बाय डेफिनेशन जी ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश टी इंटू डी टी. बट जी ऑफ एक्स, आपण जी ऑफ एक्सला काय म्हटलंय, इंटिग्रेशन म्हटलं, इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स. मग फ्रॉम इक्वेशन 2 वरून इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश टी इंटू डी टी. हे झालं प्रूफ. असं जर तुम्ही व्यवस्थित सोडवलं, 3 मार्कसाठी जर विचारलं तर 3 मार्क तुम्हाला मिळू शकतात. आता यावरती काही करोलरी आहेत, पाहूया आपण. करोलरी नंबर 1, if integration f of x dx is equal to g of x plus c, then integration of f of ax plus b into dx is equal to 1 upon a into g of ax plus b plus c. म्हणजेच इंटिग्रेशन मध्ये एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो राईट साईडला काय होतो, किंवा एक्सचा कोइफिशियंट आपण इंटिग्रेशन घेतल्यानंतर तो काय करतो, डिवाइड करतो. मग याचा प्रूफ घेऊया. लेट इंटिग्रेशन एफ ऑफ ए एक्स प्लस बी डी एक्स, मग पुट करायचं ए एक्स प्लस बी इज इक्वल टू टी. मग पुट ए एक्स प्लस बी इक्वल टू टी, डिफरन्शिएट केलं तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह, किंवा असं तुम्ही जरी म्हटलं तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय येईल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येईल म्हणून ए येईल, बी 0 आहे, बीचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल, आणि टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजेच डी एक्स डी टी अपॉन डी एक्स. आणि हा राईट साईडचा डी एक्स जो आहे तो डिव्हाइड आहे, तो लेफ्ट साईडला घेतला तर काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणून येईल ए इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. मग आता यावरून डी एक्सची व्हॅल्यू, मग डी एक्स इज इक्वल टू डी टी अपॉन ए. मग दिलेलं जे इंटिग्रेशन आहे त्यामध्ये ठेवायची. देअरफॉर एफ ऑफ टी इंटू डी टी अपॉन ए. आता 1 अपॉन ए कॉन्स्टंट आहे, जे इंटिग्रेशनचे जे रूल आहे ते रूल अप्लाय केले, तो जो कॉन्स्टंट आहे तो काय करू शकतो आपण, इंटिग्रेशन साइनच्या बाहेर लिहू शकतो. म्हणून 1 अपॉन ए इंटू इंटिग्रेशन एफ ऑफ टी इंटू डी टी. मग इंटिग्रेशन इथं दिलेलं आहे, इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी. मग याचं इंटिग्रेशन काय येईल, इंटिग्रेशन एफ ऑफ टी डी टीचं इंटिग्रेशन काय येईल, तर जी ऑफ टी प्लस सी येईल. देअरफॉर 1 अपॉन ए इंटू जी ऑफ टी प्लस सी. बट टी इक्वल टू काय म्हटलेलं आहे आपण, ए एक्स प्लस बी म्हटलेलं आहे. मग सबस्टिट्यूट केलं 1 अपॉन ए इंटू जी ऑफ ax plus b plus c, and hence therefore integration f of ax plus b dx is equal to 1 upon a into g of ax plus b plus integrating constant c. तर हे झालं प्रूफ. असं सेकंड करोलरी पाहूया. इंटिग्रेशन f of x raised to power n into f dash x into dx is equal to f of x raised to n plus 1 divide n plus 1 plus c. जर लेफ्ट साइड कन्सिडर केली तर राईट साइड प्रूव्ह करायची. मग मी लेफ्ट साइड कन्सिडर केली. देअरफॉर लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन f of x raised to n into f dash x dx. आता ज्याचा पॉवर आहे ते आपण t म्हणूया. मग पुट f of x इक्वल टू t. मग डिफरन्शिएट केलं, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. आता काय करायचं, हे कसं आलं तुम्हाला पाठीमागे सांगितलं रे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इज इक्वल टू टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी टी अपॉन डी एक्स येईल. आणि राईट साईडचा जो डी एक्स आहे तो डिव्हाइड आहे, तो जर आपला लेफ्ट साईडला घेतला तर मल्टिप्लाय होईल. म्हणून एफ डॅश एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी.
आता डायरेक्ट लिहायचं, असं म्हणायचं डिफरन्शिएट बोथ साइड्स आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. मग सबस्टिट्यूट केला, देअरफॉर इंटिग्रेशन आय इज इक्वल टू मग एफ डॅश एक्स डी एक्स रिप्लेस बाय डी टी आणि एफ ऑफ एक्स रिप्लेस बाय टी. मग देअरफॉर इंटिग्रेशन काय आलं, इंटिग्रेशन टी रेस टू एन डी टी. आता टी रेस टू एनचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे, टी रेस टू एन प्लस वन डिवाइड एन प्लस वन. आणि इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट काय करायचा, सी ला. अब टी इक्वल टू काय आहे, एफ ऑफ एक्स आहे. मग एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस वन डिवाइड एन प्लस वन प्लस सी. आणि हे कुठले आहे, तर राईट साईड आहे, म्हणून लेफ्ट साईड इज इक्वल टू राईट साईड. देअरफॉर इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू एन प्लस वन डिवाइड एन प्लस वन प्लस सी. त्यानंतर थर्ड नंबरची कलोरी, इंटिग्रेशन एफ डॅश एक्स डिवाइड एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ सी, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस सी. आता पाठीमागचे जे आपण इंटिग्रेशन पाहिलेले आहेत, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स, इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स, ते जे इंटिग्रेशन आहे ते इंटिग्रेशनचे फॉर्म्युले या हा जो करोलरी नंबर थर्ड आहे याने ते प्रूव्ह करायचे पहा आपल्याला, आणि याने ते फॉर्म्युले येतात पहा. तर आता याचं प्रूफ पाहूया आपण. कन्सिडर लेफ्ट साइड म्हटलं आपण, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ डॅश एक्स डिवाइड एफ ऑफ एक्स डी एक्स. हा एफ ऑफ एक्स इक्वल टू टी म्हटलं, पुट एफ ऑफ एक्स इक्वल टू टी. Therefore, its differentiation derivative f dash x dx is equal to dt. Therefore, f of x derivative f dash x dx आणि is equal to dt. मग लेफ्ट साइड जे न्यूमरेटर जे f dash x आणि dx आहे त्याच्याऐवजी काय ठेवायचं, dt ठेवायचं, आणि डिनॉमिनेटर f of x आहे त्याऐवजी t ठेवायचं. Therefore, इंटिग्रेशन I is equal to इंटिग्रेशन dt अपॉन t आणि 1 अपॉन एक्सचं इंटिग्रल आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस सी किंवा लॉग ऑफ एक्स प्लस सी. मग इथे टी आहे, मग याचं इंटिग्रेशन येईल लॉग ऑफ मॉड ऑफ टी प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. बट टी इक्वल टू काय आहे, एफ ऑफ एक्स आहे. देअरफॉर लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. आणि ही राईट साईड आहे, म्हणजेच हे इंटिग्रेशन करोलरी जे आहे काय सांगते, डिनॉमिनेटरला जे फंक्शन आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल, डिनॉमिनेटरचं जे फंक्शन आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू लिहायची लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर. ते एफ ऑफ एक्स व्हायचे लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर. is equal to therefore integration f dash x upon f of x dx is equal to log of mod of f of x plus x ऐवजी काय पाहिजे ते f of x पाहिजे प्लस c. त्यानंतर पुढचे करोलरी आहे इंटिग्रेशन f dash x डिवाइड रूट ऑफ f of x dx is equal to 2 times root of f of x plus c. ही पण करोलरी काय सांगते, डिनॉमिनेटरमध्ये जे फंक्शन आहे, रूटमध्ये जे फंक्शन आहे त्या रूटमध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल, अशी जर सिच्युएशन असेल त्या इंटिग्रेशनमध्ये, तर त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय लिहायची, 2 टाइम्स डिनॉमिनेटर लिहायचं, 2 टाइम्स रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. तर त्याचं प्रूफ होऊया. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑफ एफ डॅश एक्स डिवाइड रूट ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स. मग पुट केलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी केलं, डिफरन्शिएट घेतलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजेच एफ डॅश एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. मग देअरफॉर न्यूमरेटर जे आहे एफ डॅश एक्स आणि डी एक्स याच्याऐवजी आपल्याला डी टी ठेवायचे आणि रूटमध्ये जे फंक्शन आहे रिप्लेस बाय टी. मग आय इक्वल टू काय येईल, इंटिग्रेशन डी टी अपॉन रूट टी.
आणि 1/√x इंटिग्रेशन माहिती आपल्याला 2√x. मग 1/√t इंटिग्रेशन काय येईल 2√t. पण t इज इक्वल टू काय आहे f ऑफ x आहे. देअरफॉर f ऑफ x इंटिग्रेशन f डॅश x अपॉन f ऑफ x रूट ऑफ f ऑफ x dx इज इक्वल टू 2 टाइम्स रूट ऑफ f ऑफ x प्लस. तर हे आलं प्रूफ. याचं परीक्षेला 2 मार्कसाठी अशा टाईपचं प्रूफ किंवा 3 मार्कसाठी विचारू शकता. आता त्यावरतीचे एक्झाम्पल आहेत सबस्टिट्यूशन मेथडवरती. हे जे 4 करोलरीज आहेत त्यावरती एक्झाम्पल आहेत. पहा, एक्झरसाइज आहे 3.2 कॅपिटल E. क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स. पहिलं एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन लॉग ऑफ x रेज टू n अपॉन x dx. आता हे जे इंटिग्रेशन आहे हे डिफिकल्ट फॉर्ममध्ये आहे. असं एक फंक्शन तिथे आहे की त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह त्याच इंटिग्रेशनमध्ये काय दिलेलं आहे आहे. मग फक्त आपल्याला ते फंक्शन कुठलं आहे ते ओळखता आलं पाहिजे. मग इथे आपले लॉग एक्स असं फंक्शन आहे की त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1/x दिलेला आहे. मग मी सोल्युशन लिहिताना दिलेलं इंटिग्रेशन आय इक्वल टू लिहिलं. आय इक्वल टू इंटिग्रेशन लॉग एक्स रेज टू n अपॉन x dx. मग मी पुट केलं लॉग एक्स इक्वल टू टी. असं ओळखता आलं पाहिजे लॉग एक्स फंक्शन आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथे दिलेला आहे. मग लॉग एक्स इक्वल टू टी ठेवलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू देअरफॉर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू dx इज इक्वल टू dt. देअरफॉर dx अपॉन x रिप्लेस बाय dt, dx अपॉन x रिप्लेस बाय dt आणि लॉग x रिप्लेस बाय t. देअरफॉर इंटिग्रल हा इक्वल टू आहे सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये इंटिग्रेशन t रेज टू n dt. आता हे सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये आलं. हे जे सुरुवातीला जे एक्झाम्पल दिलेलं आहे इंटिग्रेशन दिलं आहे ते डिफिकल्ट फॉर्ममध्ये आहे. मग ते डिफिकल्ट फॉर्म जो आहे ते डिफिकल्ट फॉर्ममध्ये आपण असं सबस्टिट्यूशन ठेवून ते काय केलं सिम्पल फॉर्ममध्ये आणलं. आता सिम्पल फॉर्ममध्ये आणलं की त्याचं इंटिग्रेशन आपल्याला घेता येईल टी रेज टू एनचं इंटिग्रेशन टी रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. बट फायनल आन्सर टी मध्ये नको आहे, आपल्याला एक्स मध्ये व्हायची. मग बट टी रिप्लेस बाय लॉग एक्स, जे सबस्टिट्यूशन ठेवलंय ते रिप्लेस करायचं. देअरफॉर लॉग एक्स रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. आणि देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स रेज टू n अपॉन x dx ची व्हॅल्यू इंटिग्रेशनची व्हॅल्यू log x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. असं सेकंड एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स x ब्रॅकेट रेज टू पॉवर 3/2 डिवाइड स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. आता या इंटिग्रेशनमध्ये असं एक फंक्शन आहे की त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह यामध्ये दिलेला आहे. मग असं फंक्शन आपल्याला ओळखता आलं पाहिजे. सोल्युशन लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन इनवर्स x रेज टू 3/2 डिवाइड स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता असं एक साइन इनवर्स x असं एक फंक्शन आहे की त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर दिलेला आहे. मग मी पुट केलं साइन इनवर्स x इज इक्वल टू टी. साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे माहिती आहे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. म्हणजे dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर रिप्लेस बाय dt आणि साइन इनवर्स x रिप्लेस बाय t. देअरफॉर दिलेलं जे इंटिग्रेशन आहे आय ते सिम्पल फॉर्ममध्ये आलं इंटिग्रेशन टी रेज टू 3/2 इंटू dt. आता आपल्याला याचं इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. मग जी पॉवर आहे त्या पॉवरमध्ये आपल्याला 1 ॲड करायचं आणि तीच टर्म काय करायची डिवाइड करायची. मग टी रेज टू 5/2 डिवाइड 5/2. आता डिनॉमिनेटरचं जे 5/2 आहे ते मल्टिफिकेशनमध्ये लिहिता येईल इज इक्वल टू 2/5 इंटू टी रेज टू 5/2 प्लस सी. बट टी इक्वल टू काय आहे साइन इनवर्स एक्स आहे. देअरफॉर आय इज इक्वल टू 2/5 इंटू साइन इनवर्स एक्स रेज ब्रॅकेट रेज टू पॉवर 5/2 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी.
म्हणजे दिलेलं जे इंटिग्रेशन आहे त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय आली, सोल्युशन काय आलं, तर 2/5 इंटू साइन इनवर्स एक्स ब्रॅकेट रेज टू पॉवर 5/2 प्लस. असं थर्ड एक्झाम्पल पहा. इंटिग्रेशन 1 प्लस एक्स अपॉन एक्स इंटू साइन ऑफ एक्स प्लस लॉग एक्स इंटू डी एक्स. आता हे इंटिग्रेशन आहे. या इंटिग्रेशनमध्ये असं एक फंक्शन आहे की त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथे आपल्याला दिलेला आहे. मग हे फंक्शन तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मग हे जे फंक्शन आहे सोल्युशन लिहिताना दिलेलं इंटिग्रेशन सुरुवातीला आय इक्वल टू लिहिलं. मग असं कुठलं फंक्शन आहे यामध्ये, आता हे साईनचा जो अँगल आहे एक्स प्लस लॉग एक्स, आपण जर टी ठेवलं, पहा पुट एक्स प्लस लॉग एक्स इज इक्वल टू टी, डिफरन्शिएट केलं, एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. इथे जर क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, मग 1 प्लस एक्स डिवाइड एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. म्हणजे न्यूमरेटरला 1 प्लस एक्स आहे, डिवाइड एक्स आहे, त्याच्याऐवजी डी टी ठेवायचं आणि साईनचा जो अँगल आहे एक्स प्लस लॉग एक्स रिप्लेस बाय टी. देअरफॉर सिंपल फॉर्ममध्ये इंटिग्रेशन आलं, इंटिग्रेशन 1 अपॉन साइन टी डी टी. आणि 1 अपॉन साइन टी म्हणजेच आपल्याला माहिती आहे कोसेक टी, इंटिग्रेशन कोसेक टी डी टी. आणि कोसेक टीचं इंटिग्रेशन काय आलं, मायनस कोसेक टी इंटू कॉट टी. बरोबर आहे का, मायनस कोसेक टी इंटू कॉट टी. तर इथे चुकलेलं आहे, आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत. इंटिग्रेशन ऑफ कोसेक टी इंटू डी टी, त्याचं इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक टी मायनस कॉट टी प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. तर ते फॉर्म्युला आहे, इथे चुकलेला आहे. मग लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक ऑफ एक्स प्लस लॉग एक्स मायनस कॉट ऑफ एक्स प्लस लॉग एक्स प्लस सी, असं सोल्युशन येईल. तर इथे लक्षात ठेवा, कोसेक टी टी टीचं इंटिग्रेशन काय येईल, लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक टी मायनस कॉट टी प्लस सी. म्हणून दिलेलं जे इंटिग्रेशन आहे त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू येईल लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक ऑफ एक्स प्लस लॉग एक्स मायनस कॉट ऑफ एक्स प्लस लॉग एक्स आणि प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. फोर्थ नंबर पाहूया आपण. इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स इंटू लॉग ऑफ साइन ऑफ ई रेज टू एक्स डिवाइड बाय टॅन ऑफ ई रेज टू एक्स इंटू डी एक्स. दिलेलं इंटिग्रेशन सुरुवातीला आय इक्वल टू घेतलं, लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन ई रेज टू एक्स इंटू लॉग ऑफ साइन ऑफ ई रेज टू एक्स डिवाइड बाय टॅन ऑफ ई रेज टू एक्स इंटू डी एक्स. मग यामध्ये असं एक फंक्शन पाहायचं, साइन ऑफ ई रेज टू एक्स इक्वल टू टी ठेवलं तर साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ ई रेज टू टी इंटू ई रेज टू टीचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स. परंतु इथे कुठे अशी टर्म दिसत नाही कॉस ऑफ ई रेज टू. मग मला सबस्टिट्यूशन ओळखता कसं येईल, तर ती लॉग ऑफ साइन ऑफ ई रेज टू एक्स इक्वल टू घेतलं तर पाहूया. मग पुट लॉग ऑफ साइन ऑफ ई रेज टू एक्स इज इक्वल टू टी घेतलं तर सुरुवातीला लॉगचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट केलं, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन साइन ऑफ ई रेज टू एक्स, पुढे साइनचा डेरिव्हेटिव्ह चेन रूल, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ ई रेज टू एक्स, पुढे साइनचा जो अँगल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. आता कॉस ऑफ ई रेज टू एक्स अपॉन साइन ऑफ ई रेज टू एक्स इज इक्वल टू कॉट. मग कॉट ऑफ ई रेज टू एक्स इंटू ई रेज टू एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. परंतु कॉट इथे दिसत नाहीये, मग आपल्याला कॉटला इन टर्म्स ऑफ टॅन मध्ये घ्यायचं आहे. मग कॉटला टॅन मध्ये घ्यायचं असेल तर 1 अपॉन
म्हणून e रेज टू एक्स अपॉन टॅन ऑफ e रेज टू एक्स dx इज इक्वल टू dt. म्हणजेच इंटिग्रेशनमध्ये e रेज टू एक्स अपॉन टॅन ऑफ e रेज टू एक्स इंटू dx इज रिप्लेस बाय dt ठेवायचं आणि log ऑफ साइन ऑफ e रेज टू एक्स रिप्लेस बाय t. देअरफॉर इंटिग्रेशन I इज इक्वल टू सिंपल फॉर्ममध्ये इंटिग्रेशन t इंटू dt आणि टीचं इंटिग्रेशन टी रेज टू टीचं इंटिग्रेशन टी स्क्वेअर अपॉन 2 येईल. हां इथे पण चुकलेलं आहे. टीचं इंटिग्रेशन काय येईल टी स्क्वेअर अपॉन 2. हां बट टी इज इक्वल टू लॉग ऑफ साइन ऑफ ई रेज टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. तर लक्षात ठेवा टीचं इंटिग्रेशन टी स्क्वेअर येईल अपॉन 2 आणि शेवटी फक्त व्हॅल्यू ठेवा टी रिप्लेस बाय log ऑफ साइन ऑफ e रेज टू एक्स. देईल सोल्युशन. तर पुढचं 5 नंबर एक्झाम्पल पाहूया आपण. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू e रेज टू एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स इंटू dx. सोल्युशन. फर्स्ट E1 इंटिग्रल जे आहे I इक्वल्स टू घेतलं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू e रेज टू एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स dx. मग सबट्युशन ओळखायचं आहे आता एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर कसा डेरिव्हेटिव्ह टॅन इनवर्स. मग मी याचा जो पॉवर आहे तो सबस्टिट्यूट केला. मग मी पुट एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी ठेवला. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx इज इक्वल टू dt. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं इथे. मग काय येईल 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवाइड 1 प्लस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. दॅट इज 1 प्लस 1 दॅट इज 2 येईल एक्स स्क्वेअर प्लस 2 डिवाइड एक्स स्क्वेअर प्लस 1 dx इज इक्वल टू dt. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2 डिवाइड एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि इंटू dx रिप्लेस बाय dt आणि एचा जो पॉवर आहे तो टी ठेवायचा. देअरफॉर इंटिग्रेशन I इज इक्वल टू ए रेज टू टी इंटू dt. आता ए रेज टू एक्सचा इंटिग्रल आपल्याला माहिती आहे ए रेज टू टी अपॉन लॉग ए प्लस सी. बट टी इज इक्वल टू देअरफॉर इंटिग्रेशन I इज इक्वल टू ए रेज टू एक्स प्लस टॅन इनवर्स एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. तर हे आलं दिलेलं इंटिग्रेशन जे आहे त्याचं इंटिग्रेशन. 6 नंबर इंटिग्रेशन ऑफ 10 इंटू एक्स रेज टू 9 प्लस 10 रेज टू एक्स इंटू लॉग 10 डिवाइड बाय 10 रेज टू एक्स प्लस 10 रेज टू एक्स प्लस एक्स रेज टू 10 इंटू dx. सबट्युशन. दिलेलं इंटिग्रेशन लिहिलं I इक्वल टू मग डिनॉमिनेटर जे आहे ते काय केलं मी टी ठेवलं 10 रेज टू एक्स प्लस एक्स रेज टू 10 इक्वल टू टी. डिफरन्शिएट. आता 10 रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 10 रेज टू एक्स इंटू 10 रेज टू एक्स इंटू लॉग 10 हाला 10 रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस एक्स रेज टू 10चा डेरिव्हेटिव्ह हा 10 मल्टिप्लाय होईल त्यामधून 1 पॉवर सबस्ट्रॅक्ट होईल म्हणजे 10 इंटू एक्स रेज टू 9 हाला एक्स रेज टू 10चा डेरिव्हेटिव्ह इंटू dx इज इक्वल टू dt. फक्त मी न्यूमरेटरला जशी टर्म आहे त्यानुसार लिहिलेलं इथे. मग 10 इंटू एक्स टू दी पॉवर 9 प्लस 10 रेज टू एक्स इंटू लॉग 10 इंटू dx च्या जागेवर काय ठेवायचं तर dt ठेवायचं. न्यूमरेटरची व्हॅल्यू आणि dx रिप्लेस बाय dt. मग सिंपल फॉर्ममध्ये आलं इंटिग्रेशन 1 अपॉन टी dt. देअरफॉर 1 अपॉन टीचं इंटिग्रल लॉग ऑफ मॉड ऑफ टी प्लस सी. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर प्लस सी. बट टी इज इक्वल टू देअरफॉर I इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ 10 रेज टू एक्स प्लस एक्स रेज टू 10 प्लस सी. म्हणजे दिलेलं जे इंटिग्रेशन आहे त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू आली लॉग ऑफ मॉड ऑफ 10 रेज टू एक्स प्लस एक्स रेज टू 10 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. तर असं काही एक्झाम्पल आहेत. पुढे पहा 7 नंबर आहे इंटिग्रेशन
1 अपॉन एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स dx. आता हे एक्झरसाइजसाठी सोडवा. सबट्युशन तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर सबट्युशन आहे लॉग ऑफ लॉग एक्स इक्वल टू टी. 8 नंबर आहे इंटिग्रेशन एक्स रेज टू 9 इंटू सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स रेज टू 10 dx. तर याच्यामध्ये सबट्युशन ठेवायचं. एक्स रेज टू 9 डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे म्हणून एक्स रेज टू 10 इक्वल टू टी ठेवलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 10 इंटू एक्स रेज टू 9 dx इक्वल टू dt. म्हणजे एक्स रेज टू 9 dx इक्वल टू dt अपॉन 10 येईल. सोडवा. त्यानंतर 9 इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 9 मायनस एक्स रेज टू 6 dx इज इक्वल टू. आता हे फक्त एक्स रेज टू 6 जो आहे तो कशाचा स्क्वेअरमध्ये लिहिता येईल तर एक्स क्यूबचा स्क्वेअर लिहिता येईल. एक्स रेज टू 6 कसं लिहिलं मी एक्स क्यूबचा स्क्वेअर. मग सबट्युशन ठेवायचं एक्स क्यूब इज इक्वल टू टी. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर dx इक्वल टू dt म्हणून डी एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt अपॉन 3. तसंच 10 नंबर इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 1 dx इज इक्वल टू. आता हे जे एक्झाम्पल आहे थोडं वेगळ्या टाईपचं आहे. मग अर्थ न बदलता काय करायचं इथे मी काय केलं न्यूमरेटरला एक्स स्क्वेअर डिवाइड एक्स क्यूब. मग एक्स स्क्वेअर कॅन्सल झालं तर इथे 1 अपॉन एक्सच राहील. परंतु का मी एक्स स्क्वेअर न्यूमरेटरला घेतलं डिनॉमिनेटरला एक्स क्यूब घेतलं तर एक्स क्यूब मायनस 1 इक्वल टू टी ठेवलं किंवा एक्स क्यूब इक्वल टू टी ठेवलं तर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आहे 3x स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर यायला पाहिजे म्हणून मी न्यूमरेटरला एक्स स्क्वेअर घेतलं खाली डिनॉमिनेटरला एक्स क्यूब घेतलं इंटू एक्स क्यूब मायनस 1 dx आणि त्यानंतर सबट्युशन ठेवायचं एक्स क्यूब इक्वल टू टी. पुढे सोडवा तुम्ही इथे. 11 नंबर आहे इंटिग्रेशन एक्स रेज टू n मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 4 एक्स रेज टू n dx. सबट्युशन ठेवायचं एक्स रेज टू n इज इक्वल टू टी. तर हे जे एक्झाम्पल आहेत सबट्युशन मेथडवरती. तर पुढचा असा एक क्वेश्चन विचारू शकतात पहा. इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स. इंटिग्रेशन कॉस एक्स अपॉन साइन ऑफ एक्स मायनस ए dx. दिलेलं इंटिग्रेशन घेतलं आय इक्वल टू. आता डिनॉमिनेटर जो आहे साइन त्याचा जो अँगल आहे एक्स मायनस ए तो अर्थ न बदलता कसा करायचा न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करायचा. आता तो ॲडजस्ट कसा करता येईल देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ एक्स मायनस ए प्लस ए. आता हे डिनॉमिनेटरचा जो अँगल आहे तो न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट केला एक्स मायनस ए प्लस ए आणि प्लस ए मायनस ए कॅन्सल होईल ओनली एक्स राहील. पहा एक्स मायनस मी कसा ॲडजस्ट केला तर एक्स मायनस ए प्लस ए यांचं जर कॅल्क्युलेशन घेतलं प्लस ए मायनस ए कॅन्सल होईल आणि ओनली एक्स राहील. मी ॲडजस्ट केलं. आता कॉस ऑफ ए प्लस बीचा फॉर्म आहे ए इक्वल टू एक्स मायनस ए बी इक्वल टू स्मॉल ए. देअरफॉर फॉर्म्युला अप्लाय केला. इंटिग्रेशन ऑफ कॉस ए म्हणजे एक्स मायनस ए इंटू कॉस ए मायनस साइन ऑफ एक्स मायनस ए इंटू साइन ए डिवाइड साइन ऑफ एक्स मायनस ए. आता सेपरेट डिवाइड केलं न्यूमरेटरला तर इंटिग्रेशन कॉस अपॉन साइन अँगल सेम आहे म्हणून कॉस अपॉन साइन कॉट ऑफ एक्स मायनस ए इंटू कॉस ए मायनस इथे साइन एक्स मायनस ए साइन एक्स मायनस ए कॅन्सल होईल ओनली साइन ए राहील इंटू dx. then taking separate integrals cos ए कॉन्स्टंट आहे ए व्हेरिएबल नाही आहे कॉन्स्टंट आहे म्हणून तो इंटिग्रेशन आयच्या बाहेर घेतला. देअरफॉर इंटिग्रेशन आय इज इक्वल टू कॉस ए इंटू इंटिग्रेशन कॉट ऑफ एक्स मायनस ए dx मायनस तसं साइन ए कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेतलं इंटू dx इंटिग्रेशन dx. आता कॉटचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स. मग इंटिग्रेशन आय इक्वल टू
कॉस ए इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ साइन ऑफ एक्स मायनस ए. फक्त इथे अँगल जो आहे तो एक्स मायनस ए आहे. मायनस साइन ए इंटू डीएक्स इंटिग्रल एक्स प्लस सी. फक्त हे सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये लिहा. Therefore, I is equal to cos A into log of mod of sin of x minus A minus x into sin A plus C. तर हे आलं सोल्युशन. असंच सेकंड एक्झाम्पल पहा. इंटिग्रेशन साइन ऑफ एक्स मायनस ए डिवाइड बाय कॉस ऑफ एक्स प्लस बी इंटू डी एक्स. आता इथे सोल्युशन लिहिताना दिलेलं इंटिग्रेशन घ्यायचं सुरुवातीला I इक्वल टू. आता डिनॉमिनेटरचा जो टर्म आहे कॉस ऑफ एक्स मायनस बी, कॉस ऑफ एक्स प्लस बी, तर हा कॉसचा जो अँगल आहे एक्स प्लस बी तो मला अर्थ न बदलता न्यूमरेटरचा जो अँगल आहे त्यामध्ये ॲडजस्ट करायचा. कसं ॲडजस्ट करता येईल? देअरफॉर इंटिग्रेशन साइन ऑफ मी एक्स प्लस बी सुरुवातीला घेतलं मायनस बी प्लस ए. मग हे मायनसने मल्टिप्लाय केलं मायनस बी मायनस ए होईल. हां, मायनस बी मायनस ए आणि प्लस बी मायनस बी कॅन्सल होईल. एक्स मायनस ए राहील म्हणजे ते एक्स मायनस ए. मग एक्स मायनस ए कसा ॲडजस्ट केला मी? तर साइन ऑफ एक्स प्लस बी मायनस बी प्लस ए डिवाइड बाय कॉस ऑफ एक्स प्लस बी. आता साईनचा फॉर्म्युला साइन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला साइन ए कॉस बी प्लस मायनस कॉस ए साइन बी. अप्लाय करूया. देअरफॉर इंटिग्रेशन आय इज इक्वल टू साइन एक्स प्लस बी इंटू कॉस बी प्लस ए मायनस कॉस एक्स प्लस बी इंटू साइन ऑफ बी प्लस ए डिवाइड बाय कॉस ऑफ एक्स प्लस बी. आता डिनॉमिनेटर जे आहे डिनॉमिनेटरने न्यूमरेटरच्या प्रत्येक टर्मला मी डिवाइड केलं. Therefore, integration I is equal to integration of sin upon cos, अँगल सेम आहे म्हणून tan of x plus b into cos of b plus a. तसं सेकंड टर्मला डिवाइड केलं cos x plus b कॅन्सल होईल sin of b plus a into dx. आणि सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय केलं. cos b plus a कॉन्स्टंट टर्म आहे इंटिग्रल साइनच्या बाहेर लिहिलं. इंटिग्रेशन tan of x plus b dx मायनस साइन ऑफ b प्लस ए कॉन्स्टंट आहे इंटिग्रल साइनच्या बाहेर घेतलं इंटिग्रेशन dx. आता टॅनचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स. फक्त एक्सच्या ऐवजी इथे काय आहे एक्स प्लस बी आहे. मग घ्या. देअरफॉर आय इक्वल टू कॉस ऑफ बी प्लस ए इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ सेक ऑफ एक्स प्लस बी मायनस साइन ऑफ एक्स प्लस ए साइन ऑफ बी प्लस ए इंटू डी एक्स इंटिग्रल एक्स. इंटिग्रेशन सोडवलं की पुढे इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी लिहायचं. फक्त हे सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये लिहा. देअरफॉर आय इज इक्वल टू कॉस ऑफ बी प्लस ए इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ सेक ऑफ एक्स प्लस बी मायनस एक्स इंटू साइन ऑफ बी प्लस ए प्लस सी. तर हे आलं इंटिग्रेशन. अशा टाईपचं एक्झाम्पल 3 मार्क्ससाठी विचारू शकता. तर हे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड जे आहे त्यावरती काही एक्झाम्पल पाहिले. पुढे अजून इंटिग्रेशनचे टाईप आहेत त्यामध्ये पण आपल्याला इंटिग्रेशनचं सबस्टिट्यूशन ठेवावं लागतं. ते पुढचे जे टाईप आहेत आपण पुढच्या तासाला पाहूया. थांबूया आपण इथे. थँक्यू.